Hello student, today we are going to study next example. Prove that. आपण कोणता आर्टिकल स्टार्ट केला आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा सोल्युशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यातले कुठले एक्झाम्पल झालेत आपले फाइंड फाइंड द व्हॅल्यू. आता कुठली चालू केलीत आपण प्रूव्ह दॅटची. त्यातले सेकंड लेक्चर आहे प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पलचं. तर आपण प्रूव्ह दॅट कसं सॉल्व करतो. टेक केल्याचे देन शो दॅट RHS बट इथं आपल्याला जे व्हॅल्यू फाइंड करावं लागतील जे आपण आधी ए पर्टिक्युलर सिंगल एक्झाम्पल आपण सॉल्व केलं बरोबर. लेट x इक्वल टू साइन इनवर्स 1/√2 वेअर x बिलॉंग्स टू रेंज काय -π/2 +π/2 क्लोज इंटरवल बरोबर. देयरफॉर sin x इक्वल टू 1/√2 बट साइनच्या कुठल्या अँगलची किंमत 1/√2 आहे sin π/4 बरोबर. 1/√2 ही किंमत जाते बिलॉंग π/4 बिलॉंग्स टू आहे याच्यामध्ये. तर डिटेल चेक करायची गरज नाही फक्त ऑब्झर्व करायचं आहे का कारण आपल्याला हा तो मेन क्वेश्चन आहे. मेन क्वेश्चन काय टेक LHS देन शो दॅट RHS. देयरफॉर x इक्वल टू किती आलं 1/√2 बट x ची किंमत काय साइन इनवर्स 1/x इक्वल टू किती आली आपली व्हॅल्यू π/4 साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू काय आलं π/4 इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली नेक्स्ट काय नेक्स्ट फाइंड करायचं याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नेक्स्ट y इक्वल टू साइन इनवर्स √3/2 वेअर y बिलॉंग्स टू परत साइनची रेंज तीच -π/2 +π/2 ठीक आहे. देयरफॉर y sin y इक्वल टू काय आलं √3/2 आलं बरोबर. बट साइनच्या कुठल्या अँगलची किंमत आहे √3/2 sin y sin π/3 इक्वल टू √3/2. देयरफॉर y इक्वल टू काय आलं π/3 बट y मीन्स काय y म्हणजेच काय साइन इनवर्स √3/2 इक्वल टू π/3 इक्वेशन सेकंड. तर नेक्स्ट काय घ्यायचं आपल्याला टेक LHS देन शो दॅट RHS. बघा आपण काय केलं फर्स्ट व्हॅल्यू काढली त्याला इक्वेशन काय कॉल केलं फर्स्ट याची व्हॅल्यू फाइंड केली इक्वेशन काय केलं सेकंड. तर लेट LHS काय LHS आहे साइन इनवर्स 1/√2 -3 साइन इनवर्स √3/2. याच्यामध्ये बघा साइन इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू काय π/4 -3 याची व्हॅल्यू काय π/3. हे 3 काय होईल कॅन्सल. समजते ना सगळ्यांना का मी सॉल्व फक्त बोलतोय लक्ष द्यायचं नाही व्यवस्थित. π/4 मायनस काय आलं पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन पाय मायनस 4π काय येईल 4 पाय मायनस 4π काय आलं मायनस 3π/4 मायनस 3π/4 म्हणजे काय हेन्स RHS. समजतं का हेन्स प्रूव्ह दॅट हेच प्रूव्ह दॅट करायचं होतं. म्हणजे ह्या टाइप मध्ये काय करायचं 1 बाय 1 व्हॅल्यू फाइंड करायची नंतर व्हॅल्यू पुट अप करायच्या. बट ह्या स्टेप रिझन काय येईल फ्रॉम 1 अँड सेकंड. आपण 1 अँड सेकंड ची व्हॅल्यू काय केले पुट अप केले. राईट करा एक्झाम्पल. ह्याच्यानंतर आपण ह्याच टाईपचं आणखी एक एक्स्ट्रा ॲडिशनल एक्झाम्पल सॉल्व करतोय तोपर्यंत राईट करा एक्झाम्पल. काय डाऊट आहे का बघा याच्यामध्ये कोणाला काय बघा. नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह दॅट साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 इक्वल टू कॉस इनवर्स -1/2. ठीक आहे. लेट आता आपण इथे काय करू हे पण सेम तसंच आहे. प्रूव्ह दॅट टेक LHS देन शो दॅट RHS. बट आपण या दोन्हीची व्हॅल्यू काढू आणि इथं पण व्हॅल्यूज काढायचे बरोबर. मग याला x y आणि काय म्हणू z. टेक x + y देन शो दॅट इक्वल टू z. लेट x इक्वल टू साइन इनवर्स -1/√2 वेअर x बिलॉंग्स टू काय -π/2 +π/2 रेंज माहिती पाहिजे ना इथं. देयरफॉर काय आलं sin x इक्वल टू -1/2
तर साईनच्या कुठल्या गोष्टीमध्ये 1/2 आहे? साईन π/6. बट आपल्याला -1/2 पाहिजे, मायनस निगेटिव्ह साईन. देअरफॉर कसं लिहिता येते? साईन x इक्वल टू साईन -π/6 आणि -π/6 बिलॉंग्स टू आहे याच्यामध्ये, त्यामुळे त्याला अँगल यूज करायची गरज नाही आहे. तर -92 काय +90 आहे आणि ते काय आले -30. देअरफॉर x इक्वल टू किती आलं? -π/6. बट x ची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स -1/2 -π/6. इक्वेशन फर्स्ट. ह्याच्यामध्ये काय डाऊट कुणाला नाहीये, बरोबर. मग सेकंड काय फाइंड करू? कॉस इनवर्स. नेक्स्ट लेट y इक्वल टू कॉस इनवर्स -√3/2. फिर y बिलॉंग्स टू काय रेंज काय? 0 to π प्लस आहे बघा, 0 to π मध्ये पाहिजे. y बिलॉंग्स टू आपण y सपोज केलं नाही तर देअरफॉर काय आलं? cos y इक्वल टू -√3/2. मग कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत आहे? cos y मायनस cos √3/2 कधी येते कॉसचं? कधी असते कॉसला? π/6, बरोबर. कधी येत आहे? π/6. बट मायनस पाहिजे नाही तर, आणि मायनस घेतलं तर -π नॉट बिलॉंग्स टू 0 to π. मग इथं काय यूज करावं लागेल आपल्याला? अलाइड अँगल. कॉस निगेटिव्ह कुठं असते? सेकंड क्वाड्रंट. देअरफॉर cos y cos π minus π/6. रिझन cos π minus theta इक्वल टू मायनस cos theta. याचा यूज करून आपण हे सॉल्व करतोय. मग काय येईल? cos y इक्वल टू cos 6π minus π काय आलं? 5π/6. देअरफॉर y इक्वल टू काय आलं? 5π/6 आणि y म्हणजेच काय? cos इनवर्स. cos इनवर्स -√3/2 इक्वल टू 5π/6. इक्वेशन सेकंड, बरोबर. याच्यानंतर आपण काय फाइंड करतोय? थर्ड व्हॅल्यू ना. थर्ड व्हॅल्यू आपण काय घेऊ? लेट z इक्वल टू cos इनवर्स -1/2. z बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to π, बरोबर. cos z इक्वल टू -1/2. बट cos च्या कुठल्या अँगलची किंमत आहे? cos z इक्वल टू -cos π/3. π/60 काय असते? 1/2. बरोबर मायनस पाहिजे ना, मग परत इथं अलाइड अँगल. देअरफॉर मी ही स्टेप राईट केली आहे आपण पेज साठी. पेज कमी पडतो म्हणून मी इथं ही स्टेप त्याच्या पुढची स्टेप राईट केली आहे. आणि मला निगेटिव्ह पाहिजे म्हणून मी काय यूज करतो? अलाइड अँगल. cos z इक्वल टू cos सेकंड क्वाड्रंट मध्ये cos काय असते? निगेटिव्ह, बरोबर. तुम्हाला सांगितलंय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आणखी एकदा सांगतो, अलाइड अँगल पाठ केल्याशिवाय काही समजणार नाहीये. तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक एक्झाम कशावर डिपेंड आहे? अलाइड अँगल. मग डायरेक्ट किती माहिती आहे, बट निगेटिव्ह आलं तर ते कुठला क्वाड्रंट कुठल्या क्वाड्रंट फर्स्ट ते महत्त्वाचं आहे. बेसिक ते बेसिक परफेक्ट असेल तर टी एकदम सिंपल चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये काही मार्क कट होत नाही, तर स्टेप वाईज मार्क असतात. एकही मार्क जाणार नाहीये. फक्त तुम्हाला टेबल आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे अलाइड अँगल्स परफेक्ट पाठ पाहिजे. आणखी वेळ गेलेला नाहीये. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे अलाइड अँगल आपल्याला सेकंड पेपर मध्ये पण यूज करायचे. त्यामुळे तुम्हाला जेवढा काय टीएफचा अभ्यास करायचा तेवढा कशावर फोकस करा? अलाइड अँगलवर. ठीक आहे. आता cos π minus sin π/3. देअरफॉर याला रिझन काय बरं? तेच तोच अलाइड अँगल यूज करा इथं. cos π minus theta इक्वल टू -cos theta. आफ्टर कॅल्क्युलेशन काय येईल? cos 3π minus π इक्वल टू काय आलं? 2π/3. देअरफॉर z इक्वल टू काय आलं? 2π/3. बट z ची व्हॅल्यू काय? z ची व्हॅल्यू काय आली बघा? cos इनवर्स -1/2 इक्वल टू 2π/3. इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड पण कंप्लीट करा. आपल्याला याच्या व्हॅल्यू पुट अप करून टेक केल्याचे देन शो दॅट RHS राईट करायचे. राईट करा इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड. तुम्हाला काय डाऊट डिफिकल्टी आहे का बघा याच्यामध्ये? ठीक आहे. राईट केलं. आपण काय घेऊ आता? LHS फाइंड करू. ठीक आहे. इथं take LHS then show that RHS. Let LHS sin inverse -1/2 cos inverse
मायनस रूट 3/2 बरोबर. साइन मायनस 1 ची व्हॅल्यू किती आहे मायनस π/6 प्लस कॉस इनवर्स मायनस रूट 3/2 ची व्हॅल्यू काय आहे बघा. कॉस इनवर्स मायनस रूट 3/2 ची व्हॅल्यू 5π/6 बरोबर प्लस 5π/6. रिझन काय फ्रॉम 1 and सेकंड बरोबर. तर डिनॉमिनेटर सेम आहे इथं 6 हे -π प्लस 5π किती आलं 4π/6. 2 ने डिवाइड करा किती येईल 2π/3. बट आता आपल्याला दाखवायचं काय cos इनवर्स -1/2 इक्वेशन 2π/3 ची किंमत काय cos इनवर्स -1/2. काय म्हणता येईल बघा इथं त्याच्यामध्ये काय आलं 2π/3 म्हणजेच काय cos इनवर्स. त्यामुळे आपण व्हॅल्यू फाइंड केली. इथे रिझन काय येईल फ्रॉम थर्ड इक्वेशन आपण ह्याची व्हॅल्यू फाइंड केली ना. ह्याची व्हॅल्यू काय आली 2π/3 नथिंग बट 2π/3 म्हणजेच काय cos इनवर्स -1/2. हेन्स काय झालं मग RHS. म्हणजे एक्झाम्पलला 2-3 मेथड आहेत डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. बट आपल्याला सिंपल मेथड आहे ते आपण काय यूज करतो तर ते यूज करतो बरोबर. आता ह्याच्यात बघा या 2 एक्झाम्पल आहेत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची बरोबर. आणखी आपल्याला 2 एक्झाम्पल राईट करायचे कशाची या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची. ते एक्झाम्पल काय मी क्वेश्चन राईट करतो तुम्ही बघा ट्राय जमते का ते. असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पलला तो क्वेश्चन सॉल्व करूया. तो एक्झाम्पल कोणता आहे बघा. एक्झाम्पल मध्ये cos inverse prove that question prove that cos inverse 4/5 plus cos inverse 12/13 equal to cos inverse 33/65. याच्या होमवर्क काय आहे तुमच्या समोर. हे एक्झाम्पल राईट केल्यानंतर तुम्हाला काय राईट करायचं आहे दिस एक्झाम्पल. आता परत हे एक्झाम्पल सारखं आपण याच्या आधी सॉल्व केलंय. cos इनवर्स 4/5 cos इनवर्स 12/13 cos इनवर्स 33/65. याला परत x y z म्हणा. बट इथं cos आले बरोबर. तुम्ही cos काय करू शकता sin. cos काय करू शकता sin. म्हणजे इथं अँगल फॉर्म्युला होईल कुठला कंपाऊंड अँगल्स cos a + b किंवा cos इथे a + b cos काय येईल a + b. तो फॉर्म्युला यूज करून राईट करायचंय. हे फक्त ट्राय करा. होमवर्क आहे समजतं का बघा. बुक्स मध्ये सॉल्व करून दिले एक्झाम्पल आहे. नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला हे एक्झाम्पल आणि आणखी ह्या टाईपचे एक्झाम्पल कारण दरवर्षी ह्या टाईपचे एक्झाम्पल 4 मार्काला पडले आतापर्यंत. तुम्ही ऑब्झर्व करा हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. हे जर सॉल्व नाही झालं तर आपण नेक्स्ट लेक्चर हे एक्झाम्पल आणि त्याच्या पुढचे एक्झाम्पल काय करू सॉल्व करूया. कुणाला काय डाऊट बघायच्यामध्ये ठीक आहे. हे फक्त ऑब्झर्व करा. हे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे कारण दरवर्षी कंपल्सरी किती मार्काला आहे 4 मार्काला एक्झाम पडते. थांबूया आपण आज इथं. धन्यवाद.